निसर्गाशी नातं जपलं तर आयुष्याचा प्रत्येक श्वास अर्थपूर्ण होतो. नमस्कार मंडळी, मी आलोय शिवसाई हेरिटेज फार्ममध्ये. एकदम जबरदस्त ठिकाण जिथं निसर्ग, परंपरा आणि शांती याचा सुंदर संगम दिसतो. इकडं आल्यावर शहराची धावपळ विसरायला होते आणि फक्त हिरव्या शेतात, पक्ष्यांच्या आवाजात आणि मातीच्या सुगंधात मन हरवून जातं. चला तर मग माझ्यासोबत अनुभवूया या नैसर्गिक सौंदर्याचा प्रवास आणि बघूया हे हेरिटेज फार्म आणि त्याचं ग्रामीण आयुष्य. मी ऐन पावसाळ्यात आल्यामुळं मला इथं खूपच चांगली फिलिंग आली. मातीचा सुगंध, हे हिरवेगार वातावरण आणि मी डोंगराच्या कुशीत बसलेलं. जवळजवळ तिन्ही चारही बाजूनी डोंगर होते, दोन बाजूनी ते किल्ले होते. त्यामुळं खूपच वाईब्स मस्त होते एकदम. तुम्ही वर्कलोड, तुमचं काम खूप असेल, तुम्ही कंटिन्यूअस काम करत असाल आणि तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल तर हे मस्त हेरिटेज फार्म तुमच्यासाठी खूप मस्तच असणार आहे. तसं मी रेकॉर्डिंग परत दाखवेल, पण एंट्रीला तुम्ही पाहाल की खूपच चांगली एंट्री आहे आणि मध्ये तुळस, जसं की आपलं कुठल्याही घरात एंट्री करताना आपला तुळशीचं झाड दिसतंच आणि हे झाड एक फ्रेश वाईब देऊन जातं. आधी विचार करत होतो मी हिंदीमध्ये रेकॉर्ड करावं की काय, पण हिंदीपेक्षा म्हटलं जास्त मराठीत जास्त एक्सप्रेस करू शकेल, त्याच्यामुळं मी मराठीतच रेकॉर्ड करते. खूप काही व्हिडिओज मी हिंदीमध्येच रेकॉर्ड केलेले आहेत. तुम्ही एंट्रीच्या मेन दरवाजालाच पाहू शकता की श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे. म्हणजे वाईब्स, पॉझिटिव्ह वाईब्स इथूनच स्टार्ट होतात. मी या हेरिटेज फार्ममध्ये परत एकदा एंट्री करून दाखवतो. ही मस्त तुळस. हे जे रिसॉर्ट आहे, भाजे नावाचं गाव आहे, त्या गावात हे इको टुरिझम रिसॉर्ट आहे. गाव तर तसं सुंदरच आहे आणि याच्या बाजूला भाजे वॉटरफॉल, कंडी वॉटरफॉल हे सुद्धा बघण्यासारखे ठिकाण आहे. त्यातल्या त्यात लोहगड किल्ला आणि विसापूर किल्ला जवळपासच आहे. म्हणजे तुम्ही या रिसॉर्टच्या दरवाजातूनच पाहू शकता, खिडकीतून पाहू शकता. लोहगड आणि विसापूर हे दोन्ही किल्ले दिसतात, म्हणजे जवळपास आहेत. आणि तुम्ही जर लॉंग स्टेसाठी येत असाल तर जरूर किल्ले बघू शकता. आणि सगळ्यात विशेष म्हणजे लेणीसुद्धा आहे या जवळपास. आता मी तुम्हाला काही व्हिज्युअल्स दाखवेल, ते बघून घ्या आणि एन्जॉय करा व्हिडिओ. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे ॲक्च्युली गेमिंग चॅनल आहे, पण एक ब्लॉग बनवावं म्हणून बनवला. आणि जर तुम्हाला आवडला असेल नक्कीच शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. ही आहे जवळपासची भाजे लेणी. भाजे लेणी महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील भाजे गावाजवळील एका डोंगरात प्राचीन हिंदू आणि बौद्ध लेणी आहेत. यामध्ये बौद्ध स्तूप, त्याचप्रमाणे यक्ष, गंधर्व, इंद्र व सूर्याची शिल्पे आहेत. गावाजवळ 400 फूट उंचीवरील लेणी आहे. जिथे मी राहत होते तिथून ही लेणी जवळपासच आहे. पायी अंतरावर गेलं तरी आहे, 2 किलोमीटरमध्ये तुम्ही लेणी जाऊ शकता. येथील चैत्यगृह महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या बाजूला भिक्खूंना राहण्यासाठी असलेल्या खोल्या आढळतात. हा लेण्यांचा समूह म्हणजे सुमारे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातील असावा. येथे एकूण 22 लेणी आढळतात. त्यात एक चैत्यगृह व 21 विहार आहेत. या लेणीमुळे महाराष्ट्र राज्याला खूप पर्यटक मिळतात. हा आहे फार्म स्टे जिथे मी राहत होतो, जिथे एकदम चिल वातावरण आहे. तर याचा व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या आणि आवडला तर नक्की लाईक करा.